नमस्कार मित्रांनो, मी अबूज पटेल स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आदिवासी विभागाच्या अंतर्गत 600+ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती, ज्याची परीक्षेचं आयोजन हे IBPS या कंपनीच्या मार्फत करण्यात आलेलं होतं. आणि त्या विभागातील काही पदांचे निकाल आता यायला सुरुवात झालेली होती. ज्या पदांसाठी आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तीच आपण या ठिकाणी निकाल पाहणार आहोत आजच्या या सेशनच्या माध्यमातून. याच्यामध्ये आपण काय काय पाहतोय तर लक्षात ठेवा, तुमचं नाव कशा पद्धतीनं सर्च करायचंय ही जी लिस्ट देण्यात आलेली आहे ती त्याच्यामध्ये कोणाचे नावं समाविष्ट करण्यात आलेली आहेत. म्हणजे काही विद्यार्थ्यांचे नावं तुम्हाला तिथं पाहायला मिळणार नाहीत परीक्षा दिलेली असून सुद्धा, तर ते का दिले गेलेले नाहीत आणि या सगळ्याबाबतची माहिती या ठिकाणी. आणि फायनल सिलेक्शन लिस्ट हीच असणार आहे की अजून काही वेगळी येणार आहे, त्याबाबतची माहिती इथं तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, चला याच्यामध्ये जर बघितलं तर आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ज्या ठिकाणी गृहपाल महिला या पदाची भरती प्रक्रिया पार पडलेली होती. लक्षात ठेवा, गृहपाल महिला. आता याच्यामध्ये या ठिकाणी या पदासाठी जी काही भरती एक्झाम झालेली होती त्या संदर्भामधील नोटिफिकेशन हे प्रसिद्ध करण्यात आले. आता त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय ते अगोदर तुम्हाला सांगून देतो. बघा, आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र शासन नाशिक यांच्या माध्यमातून हे आहे 17 मे 2025 हे नोटिफिकेशन त्यांच्या सहीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे काय सांगितलंय बघा की आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली होती? 17 पदांसाठी वेगवेगळे. एकूण जागा किती होत्या? 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. गृहपाल पुरुष पदाकरिता लेखी परीक्षा, मी पहिलं महिला सांगितलं, पुरुष पदासाठीची भरती प्रक्रिया गृहपाल पुरुष पदाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत 9 एप्रिल 2025 रोजी पार पडलेली आहे. सद्यस्थितीत अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती विभागनिहाय गृहपाल पुरुष पदाकरिता 45% गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी ही या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांची गुणांकन यादी यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आता या नोटिफिकेशनचं नेमके म्हणणं काय आहे बघा, की जी यादी आता प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीमध्ये 45% गुण, म्हणजे लक्षात ठेवा इथं जर बघितलं तर 200 गुण इथं होते. 100 प्रश्न आणि 200 गुण म्हणजे तुमचे किती? 45% म्हणजे किती? 45 प्रश्न बरोबर आले असतील. आणि ज्यांना 90 गुण म्हणजे 200 पैकी 90 गुण ज्यांना पडलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांची नावं असलेली ही यादी या संकेतस्थळावरती ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या परीक्षार्थींनी सर्वांनी परीक्षा दिली होती आणि ज्यांना 45% पेक्षा मार्क कमी मिळालेले आहेत त्यांची पदनाम यादी ही यथावकाश म्हणजे नंतर प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीची या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट करण्यात आले. कोणत्या पदासाठी ही परीक्षा आहे तर गृहपाल पुरुष. परीक्षा कधी झाली होती तर 9 एप्रिल 2025. परीक्षा कोणी घेतली होती तर IBPS यांनी ही परीक्षा घेतलेली होती. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी हे नोटिफिकेशन आहे. बरोबर, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे जी पूर्णपणे परिपत्रक कसं आहे ते तुम्हाला दाखवून देतो. बघा, इथं जे आहे तेच ऍज इट इज तुम्हाला दाखवलेलं एकाच लाईन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र शासन नाशिक, आदिवासी विकास भरती 2024 जाहीर सूचना. 17 पदनामांच्या एकूण 600 पदाकरिता रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तेच तुम्हाला सांगितलं की 9 एप्रिल 2025 रोजी ही काय आहे तर परीक्षा पार पडलेली. त्याच या ठिकाणी इथं सांगितले की 45% गुण प्राप्त करणारे विद्यार्थी इथं दिसतील. ठीक आहे, आता ही वेबसाईट आहे इथं लक्षात ठेवा, ट्रायबल IBPS ट्रायबल महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ही प्रसिद्ध करण्यात आली. ज्यांना ही यादी पाहिजे असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. @अबूज पाटील असं टेलिग्रामवरती सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता आणि तिथे ही PDF मिळवू शकता ज्यांना परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, आणि शशिकला अहिरराव उपायुक्त प्रशासन यांच्या मार्फत या ठिकाणी ही PDF काय करण्यात आली आहे ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इथं जर बघितलं आता इथं स्पष्टपणे दिलं बघा. पुढे याच्यामध्ये काय सांगितलंय बघा
इथं परीक्षा पॅटर्न तुम्हाला दिलाय डायरेक्टली. काय काय होतं? मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज आणि जनरल ऍप्टिट्यूड. प्रत्येकी 25 प्रश्न होते आणि प्रत्येकी 50 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 मार्क्स, अशा पद्धतीची ही गुणदान पद्धती याच्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. आणि इथं ही यादी जी आहे ही काय करण्यात आली आहे? प्रसिद्ध करण्यात आलेली तुम्हाला पाहायला मिळते आहे. बघा आता इथं या ठिकाणी काय काय दिलंय? तुमचा नंबर दिलेला आहे, रोल नंबर म्हणजे सिरियल नंबर म्हणजे महाराष्ट्रातले पहिले या ठिकाणी, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे, कॅन्डिडेट अप्लाइड कॅटेगरी, त्याच्यानंतर या ठिकाणी तर त्याचं हे पूर्णपणे दिलेलं पाहायला मिळते. सेक्स आहे, डेट ऑफ बर्थ आणि नेम हे पूर्णपणे इथं नेम सुद्धा आहे. पुढे मार्क्स सुद्धा दिले गेलेत, म्हणजे मराठीला किती आहेत, इंग्लिशला किती आहेत, जीके ला किती आहेत आणि जनरल ऍप्टिट्यूडला किती मार्क्स असतील अशा पद्धती, आणि टोटल आउट ऑफ 200 पैकी किती मार्क्स मिळालेले आहेत अशा प्रकारची या ठिकाणी याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे, चला मग इथं जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पुढे ही यादी, आणि याच्यामध्ये काय सांगितलं की जी सिलेक्शन यादी आहे ती वेगळी येणार आहे. याच्यामध्ये फक्त काय आलेली आहे ही यादी, तर तुम्हाला मिळालेले मार्क्स. आता हे सर्च कसे करायचे तर लक्षात ठेवा, जेव्हा ही पीडीएफ तुम्ही ओपन करता तर या ठिकाणी ही सर्च बार असतो आणि त्या सर्च बार वरती तुमचं एकतर नंबर टाका, नाव टाका, त्याच्यावरून तुम्हाला हे सर्च करता येणार आहे. पीडीएफ मोठी आहे त्याच्यामुळं इथं सर्च बारच्या याच्यामध्ये ते नाव येतं, तिथं तुम्ही सर्च बार येतो आणि सर्च बार वरती तुमचं काय करू शकता, नाव टाकून तुमचं तुम्ही नाव सर्च करू शकणार आहात. अशा पद्धतीची ही या ठिकाणी आदिवासी विभागाच्या मार्फत गृहपाल पुरुष, बरं का मी सुरुवातीला महिला म्हणलो, गृहपाल पुरुष या पदासाठीची ही काय करण्यात आली आहे तर इथं जाहिरात प्रसिद्ध म्हणजे निवड यादी, निवड म्हणण्यापेक्षा मार्क लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणाला किती मार्क्स आहेत आणि ज्यांना 45% पेक्षा म्हणजे 200 पैकी कमीत कमी 90 मार्क ज्यांना मिळाले असतील त्यांचीच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला ही यादी पाहिजे असेल त्यांनी काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. चालेल, चला मग अशा पद्धतीने या ठिकाणी ही यादी आहे. लवकरच तुमचं नाव याच्यामध्ये असावं. प्रत्येक परीक्षार्थीने या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे चांगल्या पद्धतीने. पुढे अजून काही भरती प्रक्रिया राबवली जातील, त्यांच्यासाठी ज्यांचं नाव आलेलं नाही त्यांनी हिंमत न हारता पुढच्या तयारीला लागायचं आहे. ठीक आहे, चला थांबूया आजच्या सेशनच्या माध्यमातून. थँक्यू सो मच.